DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या लोकेश प्लायवूड फॅक्टरीला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती। ही आग नेमकं कशामुळे लागली याचं कारण समोर आलं नसलं तरी मात्र या आगीनं घातलेलं अग्नितांडव चर्चेचा विषय ठरतंय। नाशिकमधील तपोवनमध्ये असलेल्या लोकेश प्लायवूड फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 10 बंब शहरातील विविध विभागातून घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू झाले। मात्र ही आग मोठ्या झपाट्यानं पसरायला सुरुवात झाली होती। तब्बल 22 तास या ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते। 170 बंबांच्या सहाय्यानं दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास ही आग आटोक्यात आल्यानं अग्निशमन दलानं सुटकेचा निश्वास घेतला। मात्र तोपर्यंत मॉलमधील जवळपास 60 लाख रुपयांचं सामान या आगीमध्ये जळून खाक झालंय। ही आग विझवण्यासाठी नाशिक अग्निशमन दलाचे जवळपास 12, पिंपळगाव, बसवंत, चांदवड, सिन्नर, अंबड MIDC, सिन्नर MIDC, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या सर्व ठिकाणचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। तब्बल 22 तासांच्या थरारानंतर ही आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामाचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र ह्या आगीची भीषणता पाहता संपूर्ण नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।